आज आपण इयत्ता 6वी गणित विषयाच्या अपूर्णांकांवरील क्रिया या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. आता अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकाचे प्रकार कोणकोणते, त्याच्यानंतर आपण बघणार आहेत या अपूर्णांकांचे एकमेकांमध्ये रूपांतर कसं करायचं, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला आज या घटकामध्ये अभ्यासायच्या आहेत. तर प्रथमतः आपण बघू अपूर्णांक कशाला म्हणायचं आणि या अपूर्णांकांवरती क्रिया आपण कशा करणार आहेत. अपूर्णांकावरील क्रिया, या अपूर्णांकांवरील क्रिया या घटकामध्ये आपल्याला काय बघायचे की अपूर्णांकांवर आपण क्रिया कोणकोणत्या प्रकारे करणार आहेत. अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक कशाला म्हणायचं, अपूर्णांकाचे प्रकार कुठकुठले. तर आता पहिल्यांदा आपण बघू अपूर्णांक कशाला म्हणायचं. अपूर्णांक कशाला म्हणतो आपण, तर अपूर्णांक म्हणजे काय, तर अपूर्णांक म्हणजे अशी संख्या की जी संख्या आपण अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो. अंश आणि छेदाच्या स्वरूपात ज्या संख्या आपण लिहू शकतो, थोडक्यात आपण त्याला असं म्हणू की पी छेद क्यूच्या स्वरूपात, पी छेद क्यूच्या स्वरूपात या स्वरूपात आपण जेवढ्या संख्या लिहू शकतो या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणणार आहे, अपूर्णांक असं म्हणणार. ज्या संख्या पी छेद क्यूच्या स्वरूपात आपण लिहू शकतो. जसं आता हा पी म्हणजे काय, पी म्हणजे आहे आपला अंश आणि क्यू म्हणजे आहे आपला छेद. म्हणजे जेवढ्या संख्या आपण या अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो अशा सगळ्या संख्यांना आपण काय म्हणणार आहे, अपूर्णांक असं म्हणणार आहे. मग आता पी छेद क्यूच्या स्वरूपात म्हणजे कसं, तर समजा 1 छेदस्थानी 2 ही संख्या आहे, किंवा 3 छेदस्थानी 5 ही एक संख्या आहे, किंवा 7 छेदस्थानी 9 ही एक संख्या आहे, 8 छेदस्थानी 13. आता हे वेगवेगळे अपूर्णांक लिहिलेत आपण, ज्याच्यामध्ये या आडव्या रेषेच्या वरती लिहिलेल्या सर्व संख्या म्हणजे आपले काय आहेत, अंश आहेत, आणि आडव्या रेषेच्या खाली लिहिलेल्या संख्या हे म्हणजे काय आहेत, आपले छेद आहेत. मग आता असं अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपण जेवढ्या संख्या लिहू शकतो अशा सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो, तर अपूर्णांक असं म्हणतो. मग या अपूर्णांकांवरती आपल्याला वेगवेगळ्या क्रिया करायच्यात, अपूर्णांकांचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. आता अंश आणि छेदाच्या स्वरूपात ह्या ज्या संख्या आपण लिहितो याच्यामुळे आपल्याला काय समजतं, तर ह्या अंश आणि छेद या दोन वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपल्याला दोन वेगवेगळ्या गोष्टी कळतात. जसं अंशामुळे आपल्याला काय समजतं, तर अंशामुळे आपल्याला समजतं की एखादी वस्तू आहे, समजा इथं एक आपण वर्तुळ काढलाय, ह्या वर्तुळाचे आपण किती समान भाग करणार आहे. जर समजा हा पहिला अपूर्णांकाच्या बाबतीत आपण विचार केला तर काय की या वर्तुळाचे आपण समजा 2 समान भाग केले, 2 समान भाग केले, त्याच्यापैकी एक भाग आपल्याला विचारात घ्यायचा, एका भागाचा आपण विचार करणार किंवा एक भाग आपण रंगवलाय, बरोबर आहे. मग आता अंश आणि छेदांमुळे काय कळतं आपल्याला, तर एखाद्या वस्तूचे आपण किती समान भाग केले हे त्या अपूर्णांकाच्या छेदामुळे आपल्याला कळतं. त्या अपूर्णांकाच्या छेदामुळे काय कळतं आपल्याला की एखाद्या वस्तूचे आपण किती समान भाग करतो हे त्या अपूर्णांकाच्या छेदामुळे कळतं. आणि दुसरा त्याचा अंश, अंशामुळे काय कळतं, तर जसं ह्या आकृतीमध्ये आपण काय केले, या आकृतीचे 2 समान भाग केलेत आणि त्या 2 समान भागापैकी हा एक भाग रंगवलाय किंवा एक भाग आपण विचारात घेणार आहे. म्हणजे त्या अंशामुळे काय कळतं आपल्याला, तर एखाद्या अपूर्णांकाचे आपण किती समान भाग केले हे त्या अपूर्णांकाच्या छेदामुळे आपल्याला कळतं. आणि त्या केलेल्या समान भागांपैकी आपण किती भाग विचारात घेणार आहेत, किती भाग रंगवणार आहेत हे आपल्याला कशामुळे कळतं, तर त्याच्या अंशामुळे कळतं. मग आता हा झाला अपूर्णांक. अपूर्णांक कशाला म्हणतो आपण, ही साधारणतः तिची आपण व्याख्या लिहिणार आहे. ज्या संख्या आपल्याला पी छेद क्यूच्या स्वरूपात लिहिता येतात अशा सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो, तर त्यात दिलेल्या सर्व संख्यांना आपण अपूर्णांक म्हणतो. अंश आणि छेदाच्या स्वरूपात जेवढ्या संख्या आपण लिहिणार आहेत. आता अंशामुळे काय कळतं, छेदामुळे काय कळतं हे आपण बघितलं. अंशामुळे काय कळतं, तर एखाद्या वस्तूच्या केलेल्या समान भागांपैकी आपण किती भाग विचारात घेतो हे आपल्याला अंशामुळे कळतं. आणि त्या वस्तूचे किती समान भाग आपण केले, एकूण समान भाग किती केले हे आपल्याला कशामुळे कळतं, त्याच्या छेदामुळे कळतं, बरोबर. तर हा झाला अपूर्णांक. मग ह्या अपूर्णांकाचे प्रकार कोणकोणचे, तर अपूर्णांकाचे प्रकार कुठले कुठले आहेत, आपण याच्या अगोदर ह्या अपूर्णांकांचे प्रकार बघितलेले आहेत. अपूर्णांकाचे प्रकार कुठले, तर पहिला अपूर्णांकाचा प्रकार असतो अंशाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक. आता हा अपूर्णांकाचा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असतो
छेदाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, आणि तिसरा प्रकार आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक, पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता हे तीन प्रकार आपण अपूर्णांकाचे बघतो, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक. तर आता आपण एक एक प्रकार ह्याच्यातलं बघू. अंशाधिक अपूर्णांक आपण कशाला म्हणतो, छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणतो आणि पूर्णांक युक्त अपूर्णांक कशाला म्हणतो. आता अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, तर याच्या नावामध्येच आहे, प्रत्येकाच्या नावामध्ये आपल्याला कळेल बघा की या अपूर्णांकाचा व्याख्या काय करता येईल आपल्याला. अंशाधिक, अंश अधिक, ज्याचा अंश अधिक आहे. आता अपूर्णांकामध्ये कोणकोणत्या दोन गोष्टी असतात, एक असतो त्याचा अंश आणि एक असतो त्याचा छेद, बरोबर. या दोन गोष्टीपैकी ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो, म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे, काय मोठा आहे, अंश मोठा आहे. आता अंश मोठा आहे, कुणापेक्षा मोठा आहे, तर छेदापेक्षा मोठा आहे, छेदापेक्षा मोठा. म्हणजे ज्या अपूर्णांकाचा अंश हा त्या अपूर्णांकाच्या छेदापेक्षा मोठा असतो, त्या अपूर्णांकाला आपण काय म्हणतो, अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतो. मग आता इथं काही उदाहरण आपण बघितले. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेतलं इथं 3 छेदस्थानी 2. काय मोठा आहे इथं, अंश मोठा आहे, अंश आहे 3, छेद आहे 2, बरोबर. म्हणजे अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. किंवा दुसरं उदाहरण बघितलं पण 11 छेदस्थानी 9, 11/9. 11 हा अंश आहे, छेद 9 आहे, अंश हा मोठा आहे छेदापेक्षा, म्हणून या अपूर्णांकाला आपण काय म्हणतो, अंशाधिक अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा अंश हा कसा असतो, मोठा असतो. 25 छेदस्थानी 12, 25 छेदस्थानी 12, या अपूर्णांकाचा अंश किती, 25, छेद किती आहे, 12 आहे. मग अंश मोठा आहे का छेद मोठा आहे, तर अंश मोठा आहे. म्हणजे जेवढे अपूर्णांक असे आपल्याला पाहायला भेटतील की ज्या ज्या अपूर्णांकामध्ये दिलेल्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो, त्या अपूर्णांकाला आपण काय म्हणतो, अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतो. हा झाला अपूर्णांकाचा पहिला प्रकार, बरोबर. आता याच्या नावात काय, छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक म्हणजे काय मोठा असेल याच्यात, आता छेद मोठा असेल. काय मोठा असेल, छेद मोठा असेल. आता छेद मोठा असतो, कुणापेक्षा मोठा असतो, तर अंशापेक्षा मोठा असतो. कुणापेक्षा मोठा असतो, अंशापेक्षा मोठा असतो. आता ज्या अपूर्णांकामध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा असतो, त्या अपूर्णांकाला आपण काय म्हणणार आहे, अंशाधिक अपूर्णांक असं म्हणणार. सोप्या सोप्या गोष्टी आहेत, फक्त आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. आता बघा, छेद मोठा आहे, कुणापेक्षा मोठा आहे, अंशापेक्षा मोठा आहे. वरती अंशाधिक अपूर्णांकामध्ये काय सांगितलं होतं, अंश मोठा आहे, कुणापेक्षा मोठा आहे, छेदापेक्षा मोठा आहे. कारण अपूर्णांकामध्ये दोनच गोष्टी आहेत, एक आहे अंश आणि दुसरा आहे छेद, बरोबर. मग अंश मोठा असेल छेदापेक्षा तर त्याला अंशाधिक अपूर्णांक आपण म्हणणार, आणि छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हणतो आपण, छेद मोठा असतो. आता छेद कोणापेक्षा मोठा असणार आहे, तर त्याच्या अंशापेक्षा मोठा असणार आहे. म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा असतो, त्या अपूर्णांकाला आपण काय म्हणतो, अंशाधिक अपूर्णांक असं म्हणतो, बरोबर. याचे काही उदाहरण आपण बघितले तर बघा, याचे उदाहरण आपल्याला बघता येतील. 9 छेदस्थानी 15, 7 छेदस्थानी 8, 3 छेदस्थानी 5. आता हे वेगवेगळे उदाहरण आपण लिहिले, 9/15, 7 छेदस्थानी 8 किंवा 3 छेदस्थानी 5, हे वेगवेगळे अपूर्णांक आपण लिहिले. या अपूर्णांकामध्ये आपल्याला काय दिसतं की ह्या अपूर्णांकाच्या अंशापेक्षा, पहिल्या अपूर्णांकाचा अंश 9 आहे, दुसऱ्याचा 7 आहे, तिसऱ्याचा 3 आहे. या प्रत्येकाचा रिस्पेक्टिव्हली आपण जर छेद बघितला तर पहिल्या अपूर्णांकाचा छेद 15 आहे, याचा 8 आहे, ह्याचा 5 आहे, बरोबर. आता ह्या सगळ्या अपूर्णांकांचा आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या प्रत्येक अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद हा मोठा आहे, अंशापेक्षा छेद हा कसा आहे, मोठा आहे. मग जेवढे अपूर्णांक आपल्याला असे पाहायला भेटतील की ज्या अपूर्णांकामध्ये छेद हा मोठा असतो अंशापेक्षा, अशा अपूर्णांकांना आपण काय म्हणतो, छेदाधिक अपूर्णांक म्हणतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे अंश मोठा असला की अंशाधिक अपूर्णांक, छेद मोठा असला की छेदाधिक अपूर्णांक. आता हे कोणापेक्षा मोठे असणार आहेत, अंश मोठा आहे, कुणापेक्षा मोठा असेल, तर छेदापेक्षा मोठा असेल. छेद मोठा आहे, कुणापेक्षा मोठा असणार आहे, अंशापेक्षा मोठा असणार आहे. मग अंशापेक्षा छेद मोठा असला की त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणायचं, आणि छेदापेक्षा अंश मोठा असला की त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणायचं. हे झाले दोन प्रकार.
तिसरा प्रकार काय, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक कशाला म्हणतो आपण बघा, पूर्णांक आणि अपूर्णांक. पूर्णांक युक्त म्हणजे काय, प्लस म्हणजे पूर्णांक अधिक अपूर्णांक, म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक. ज्या अपूर्णांकामध्ये पूर्णांक आणि अपूर्णांक हे दोन्ही घटक येतात त्याला आपण काय म्हणतो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतो. मग ज्याच्यामध्ये पूर्णांक पण आहे आणि अपूर्णांक पण आहे अशा अपूर्णांकाला आपण काय म्हणतो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतो. किंवा यालाच आणखीन काय म्हणतो आपण, मिश्र अपूर्णांक असं सुद्धा म्हणतो. यालाच काय म्हणतात, मिश्र अपूर्णांक असं सुद्धा म्हणतात. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकालाच काय म्हणतो आपण, मिश्र अपूर्णांक असं सुद्धा म्हणतो. मग आता मिश्र अपूर्णांक कसे असतात, तर मिश्र अपूर्णांक काय, उदाहरण आपण काय बघितले, एक्झाम्पल 3.1/2 किंवा 8.5/13, 6.9/7. आता बघा, ह्या आडव्या रेषेच्या समोर लिहिलेली संख्या, म्हणजे ह्या आडव्या रेषेच्या समोर काय लिहिलंय आपण 3, इथं काय लिहिलंय 8 लिहिलंय, हा 6 लिहिलंय. ह्या आडव्या रेषेच्या समोर लिहिलेली जी संख्या असते, ही जी संख्या असते, ही संख्या असते याच्यातली पूर्णांक संख्या. ही काय असते, पूर्णांक संख्या. आणि अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिलेला हा जो आहे, अंश आणि छेदाच्या स्वरूपात कुठल्या संख्या लिहितो आपण, तर अपूर्णांक संख्या लिहितो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय बघायला भेटलं आपल्याला, पूर्णांक पण आहे आणि अपूर्णांक पण आहे. आणि या पूर्णांक आणि अपूर्णांक या दोघांच्या मिश्रणानं हा अपूर्णांक तयार झाला, म्हणून याला आपण काय म्हणलं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतो. म्हणजे त्याला मिश्र अपूर्णांक, ह्या दोघांच्या मिश्रणाने, म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक ह्या दोघांच्या मिश्रणाने हा अपूर्णांक तयार झाला, म्हणून याला आपण काय म्हणतो, पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा मिश्र अपूर्णांक असं आपण याला म्हणतो. इथपर्यंत आलं, क्लिअर झालं. आता ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकांमध्ये रूपांतर करायचंय आणि अंशाधिक अपूर्णांकांचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर करणार आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहे अपूर्णांकावरील क्रिया, बरोबर. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या ज्या क्रिया आहेत त्याच्यातल्या दोन मुख्य क्रिया आपण पहिल्यांदा बघणार आहेत, ती म्हणजे बेरीज आणि वजाबाकी. त्याच्या अगोदर आपण बघू हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहेत, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक जे, ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं, अंशाधिक अपूर्णांकात, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. बघा आता विद्यार्थी मित्र, पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं आपल्याला काय करायचंय, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय हे आपण बघितलं. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय, तर मिश्र अपूर्णांक. मिश्र अपूर्णांक म्हणजे काय, तर ज्या अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद या दोन्ही गोष्टी येतात त्याला आपण काय म्हणतो, मिश्र अपूर्णांक म्हणतो किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग आता एखादा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण लिहिला 3.5/8, 3.5/8. आता ह्या 3.5/8 हा जो अपूर्णांक आहे, म्हणजे ह्याच्यात काय काय दोन गोष्टी आहेत बघा. हा 3 जो आहे तो आहे पूर्णांक, हा 3 जो आहे तो काय आहे, पूर्णांक. आणि 5/8 हा 5/8 काय आहे, अपूर्णांक आहे. 5/8 हा काय आहे, अपूर्णांक आहे. मग आता ह्या दोन गोष्टी आहेत, त्या दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 3 हा पूर्णांक आहे आणि 5/8 हा अपूर्णांक आहे. आणि ह्या दोघांच्या मिश्रणानं आपला 3.5/8 असा एकत्रित आपण अपूर्णांक त्याचं वाचन करतो, बरोबर. मग आता हे वाचन केल्याच्या नंतर आता हे जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं, एकदम साधी सोपी पद्धत आहे. फक्त आपण लक्ष एकदा जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला कुठल्याही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं काय करता येईल, अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येईल. मग आता बघा, हा जो 3.5/8, 3.5/8 हा जो आपल्याला अंशाधिक म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलाय, या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपण काय करणार आहे, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणार आहे. म्हणजे आपल्याला आता जो मिळणारा अपूर्णांक आहे तो कसला असेल, अंशाधिक. अंशाधिक म्हणजे ज्याचा अंश हा छेदापेक्षा कसा असेल, मोठा असेल, तो अपूर्णांक मिळणार. मग आपण काय करणार आहे, याचा जो छेद आहे, हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला दिला आहे, ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा जो छेद आहे, या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या छेदाने त्याच्या पूर्णांकाला गुणायचं. म्हणजे पूर्णांक किती आहे, 3. पूर्णांक किती आहे, 3. याला कशाने गुणायचं, त्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं. छेद किती आहे, 8. म्हणजे पूर्णांक 3 आहे,
छेद किती 8 आहे, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि ह्या आलेल्या गुणाकारामध्ये आपल्याला अंश मिळवायचा आहे. अंश किती आपला 5 आहे, अंश किती आहे 5 आहे, तो अंश आपण काय करणार आहे याच्यामध्ये मिळवणार आणि छेद आहे तो जशाला तसा लिहायचा आहे आपल्याला, म्हणजे जो पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा छेद होता तोच छेद याला लिहायचा आहे. म्हणजे छेद किती होता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा 8, बरोबर, म्हणून याचा पण छेद काय लिहिला आपण 8 लिहिला. आता काय करणार आहेत आपण या क्रिया करू आपण, म्हणजे म्हणजे छेदाने काय करणार पूर्णांकाला गुणणार. छेद किती होता 8 होता, त्याचा पूर्णांक किती होता 3 होता, या दोघांचा गुणाकार म्हणजे 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 अधिक 5 छेदस्थानी याचा छेद जो होता तो छेद जशाला तसा लिहिणार आपण आणि 24 आणि 5 किती झाले 29 छेदस्थानी 8, 29 छेदस्थानी 8. आता आपल्याला हा जो अपूर्णांक मिळाला आहे ह्या अपूर्णांकामध्ये काय दिसतं आपल्याला की याचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. म्हणजे आपण हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक होता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं कशामध्ये रूपांतर केलं तर अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं. एकदम सोपं आहे बघा. फक्त काय करायचं आपल्याला त्या दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या छेदाने त्याच्या पूर्णांकाला गुणायचं, आलेल्या गुणाकारामध्ये अंश मिळवायचा. छेदानी छेद किती होता 8, या 8 ने आपण काय केलं पूर्णांक होता 3, या 3 ला गुणलं आणि ह्या दोघांच्या गुणाकारामध्ये आपल्याला काय करायचे 5 मिळवायचे. 8 त्रिक 24 अधिक 5, 24 आणि 5 29 छेदस्थानी 8. म्हणजे आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांक काय होता 3 पूर्णांक 5 छेदस्थानी 8, 3.5 छेदस्थानी 8. ह्या 3.5 छेद 8 ह्या अपूर्णांकाचं जेव्हा आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करू तेव्हा ते काय येईल 29 छेदस्थानी 8. आता असं कुठल्याही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला काय करता येईल अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येईल. आता आपण एक साधं आणखी एक उदाहरण बघू ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करणार आहे. आता दुसरं एक उदाहरण आपण बघू पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं. बघा आता दुसरं उदाहरण दिले आपल्याला 7.4 छेदस्थानी 9. हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं काय करायचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. आता अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर करताना काय करतो आताच आपण बघितलं तर त्या अपूर्णांकाच्या छेदाने, छेद किती आहे 9, या छेदाने त्याच्या पूर्णांकाला, पूर्णांक किती आहे 7, या पूर्णांकाला गुणायचं. ह्या दोघांच्या आलेल्या गुणाकारामध्ये त्याचा अंश मिळवायचा आणि छेद जशाला तसा, म्हणजे छेद 9 होता तो छेद जशाला तसा. आता ह्या क्रिया आपण करू. बघा 9 7 63 अधिक 4 छेदस्थानी 9, 63 आणि 4 किती झाले 67, 67 छेदस्थानी 9. ह्या दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपण काय केलं ह्या अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं. आता हे अंशाधिक अपूर्णांकामध्ये केलेलं रूपांतर बरोबर आहे का तर हे कसं बघणार आहेत आपण, हे अपूर्णांकामध्ये अंशाधिक अपूर्णांकामध्ये जे रूपांतर केलंय ते बरोबर आहे का. तर परत आपण काय करू शकतो ह्या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून बघू शकतो. जर हे अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर जर हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात एवढं आलं तर आपण केलेलं हे अंशाधिक अपूर्णांकातलं रूपांतर बरोबर आहे. मग अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करताना काय करतो आपण 67, म्हणजे अंशाला आपण छेदाने भागतो. म्हणजे 9 7 63, 9 7 63, बाकी उरली 4. आता ह्यालाच काय लिहितो आपण जो भागाकार आलाय तो भागाकार आपण पूर्णांक म्हणून लिहितो, उरलेली बाकी अंशस्थानी आणि छेद जो आहे तो छेदस्थानी, म्हणजे 7.4/9. म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये जे रूपांतर केले आपण हे कसं आहे बरोबर आहे. बरोबर आहे. आता हे झालं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर आणि अंशाधिक अपूर्णांकांचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर. आता आपल्याला मुख्य भाग बघायचा आहे की हा जो आपला मुख्य भाग होता अपूर्णांकांवरील क्रिया, हा अपूर्णांकांवरील क्रिया हा मुख्य भाग बघायचा आपल्याला. तर अपूर्णांकावरील ज्या 4 मूलभूत क्रिया आहेत म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार, ह्या 4 मूलभूत क्रिया करत असताना आपण पहिल्या 2 मूलभूत क्रिया आज आपण बघणार आहेत ते म्हणजे बेरीज आणि वजाबाकी. मग अपूर्णांकांवरील क्रिया बेरीज आपण बघू. आता जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची आपल्याला काय करायची बेरीज वजाबाकी करायची. पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघा, पूर्णांकयुक्त
अपूर्णांकांची आपण बेरीज आणि वजाबाकी करणार आहे. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करण्याच्या अगोदर आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे याच्या अगोदर आपण अभ्यासलेलं आहे, बरोबर. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करतो त्याच पद्धतीनं, फक्त ह्याच्यात काय आहे तर पूर्णांक वाढलाय, बरोबर. अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी तर आपण याच्या अगोदर बघितलेलंच आहे. आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करायची. आता काही उदाहरण आपण बघू म्हणजे आपल्या लक्षात येईल. बघा, आपल्याला 5.1/2 5.1/2 आणि 2.3/4 हे जे दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेत, ह्या दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची. आता ही दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करताना आपण काय करणार आहे बघा, दोन पद्धती तुम्हाला सांगितल्या जातात की ह्याची पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करताना. पहिल्या पद्धतीत काय असतं, पहिल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा पूर्णांक अधिक दुसऱ्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा पूर्णांक, ह्या दोन्हीची पहिल्यांदा बेरीज करायची. आणि त्याच्यानंतर पहिल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधला काय शिल्लक राहिला, तर अपूर्णांक शिल्लक राहिला 1/2 आणि दुसऱ्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधला शिल्लक राहिलेला अपूर्णांक, यांची वेगळी म्हणजे पूर्णांकांची वेगळी बेरीज करणार आपण, अपूर्णांकांची वेगळी बेरीज करणार, बरोबर. पूर्णांकांची बेरीज केली आपण 5 आणि 2 7 अधिक. आता ह्या दोन अपूर्णांकांची बेरीज करायची. अपूर्णांकांची बेरीज करत असताना काय करायचे आपल्याला माहिती आहे, अपूर्णांकांची बेरीज करताना आपल्याला त्याच अपूर्णांकांची बेरीज करता येते ज्यांचा छेद समान असतो, बरोबर. मग आता यांचा छेद समान आहे का, नाही. पहिल्यांदा यांचा छेद समान करावा लागेल. छेद समान करण्यासाठी काय करतात ते माहिती आहे आपल्याला. मग पहिल्या अपूर्णांकाचा छेद, समजा हा पहिला अपूर्णांक, आपण एक स्टेप वाढेल आपली, आपण लिहू तरी इथं बघा, याचा छेद 4 करायचा आहे म्हणून याच्या छेदाला पण 2 निघूनणार आहेत. आता किंमत बदलून म्हणून याच्या अंशाला पण 2 निघूनावं लागेल. अधिक 3 छेदस्थानी 4 हा दुसरा अपूर्णांक आहे तसा ठेवला आपण, हा बघा 7 अधिक. आता अंशाचा गुणाकार अंशस्थानी केला आपण, 2 अधिक 1 म्हणजे बे 1 किती, बे अधिक बे दोन्ही 4 अधिक 3 छेदस्थानी 4. आता बघा, हे जे दोन अपूर्णांक आहेत, या दोन अपूर्णांकांचा छेद कसा आहे, ह्या दोन अपूर्णांकांचा छेद समान आहे म्हणजे यांच्या अंशाची आपण बेरीज करू शकतो. मग आपण आता अंशाची बेरीज करणार आहे. याच्या 2 आणि 3 किती, 5 छेदस्थानी 4 म्हणजे 7.5 छेदस्थानी 4. ही झाली काय, ह्या दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज झाली, बरोबर. ह्या दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज म्हणजे 5.1/2 अधिक 2.1/3 ह्या दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज केली तर ती किती, 7.5 छेदस्थानी 4. मग 7.5 छेदस्थानी 4 ही बेरीज झाली. आता हेच दुसऱ्या पद्धतीनं पण आपल्याला सोडवता येतं. तेच उदाहरण आपण परत लिहिणार आहे. 5.1 छेदस्थानी 2 अधिक 2.3 छेदस्थानी 4 यांचीच आपल्याला बेरीज ही दुसऱ्या पद्धतीनं करता येईल. दुसऱ्या पद्धतीनं काय करणार आहेत आपण, तर याच्या हा जो पहिला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं. हा दुसरा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याचं सुद्धा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं. म्हणजे दोन्हीचं पहिल्यांदा आपण काय करणार, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणार. आता अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करतो आपण, या तासाच्या सुरुवातीलाच बघितलं. याच्या छेदानी काय करायचं आपल्याला, याच्या छेदानी पूर्णांकाला गुणायचं, आलेल्या गुणाकारात त्याचा अंश मिळवायचा. म्हणजे 5 दोन्ही बे पंचे 10, 10 अधिक 1 किती झाले, 11 छेदस्थानी 2 अधिक 4 दोन्ही 8, 8 आणि 3 11 छेदस्थानी 4. 11/2 अधिक 11/4 ह्या दोन अपूर्णांकांची आपल्याला बेरीज करायची. पण अपूर्णांकाची बेरीज करत असताना काय महत्वाचं आहे, तर त्यांचा छेद समान असायला पाहिजे, बरोबर. आता यांचा छेद समान करू. पहिल्यांदा आपण 11 छेदस्थानी 2 याचा छेद आपल्याला 4 करायचा आहे म्हणून याच्या छेदाला 2 निघूनलं तर याचा छेद 4 होईल. छेदाला 2 निघूनले म्हणून अंशाला 2 निघूनावं लागेल कारण त्याचे किंमत बदलू नये म्हणून. अधिक 11 छेदस्थानी 4. आता बघा, अंशाचा गुणाकार अंशस्थानी करा. 11 दोन्ही 22 छेदस्थानी बे दोन्ही 4 अधिक 11 छेदस्थानी 4. आता हे दोन अपूर्णांक आपल्याला असे मिळाले ज्यांचा छेद कसा आहे, समान आहे, बरोबर. छेद समान आहे म्हणजे त्यांच्या अंशाची आपण बेरीज करू शकतो. मग अंशाची बेरीज करा. 22 अधिक 11 छेदस्थानी 4. छेदांची बेरीज आपण करत नाही, हे लक्षात ठेवा. आता 22 आणि 11 किती झाले, 33 छेदस्थानी 4. आता ह्या दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची त्यांचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर केल्याच्या नंतर आपण बेरीज केली, ती आली 33 छेदस्थानी 4. हा सुद्धा काय आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे. मग ह्या अंशाधिक अपूर्णांकाचा आपण काय करणार आहे, परत
पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणार. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करतो आपण, त्याच्या छेद आणि अंशाला भागायचं, बरोबर. म्हणजे 4 ने आपण 33 ला भागणार आहे, भागाकार केला, 4 8 32, 4 8 32. मग आता बघा बाकी किती उरली, 1. जो भागाकार आलाय तो पूर्णांक म्हणून लिहायचा, बाकी उरली ती अंशस्थानी लिहायची, आणि ज्या संख्येनं भागलं होतं तो छेद लिहायचा. म्हणजे 8.1 छेदस्थानी 4, 8.1 छेदस्थानी 4 असं त्याचं काय होईल, पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर होईल, बरोबर आहे. आता एक गोष्ट फक्त ह्याच्यामध्ये बघा की पहिल्यांदा आपण पहिल्या पद्धतीनं जेव्हा त्या दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज केली होती, ती पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज झाली होती 7.5/4. आता उत्तर आले 8.1/4. हे दोन अपूर्णांक आपल्याला दिसताना वेगवेगळे दिसत आहेत, पण एकाच उदाहरणाचे दोन असे उत्तर असू शकतात का, नाही. मग आता हे आपलं चुकलं का, तर नाही. त्याच्यात काय झालंय, फक्त हा जो पहिल्यांदा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केले, त्याच्यातला अपूर्णांक बघा किती आहे, 5/4, बरोबर आहे, 5/4. पण हा अपूर्णांक कसा आहे, तर अंशाधिक अपूर्णांक आहे. त्या अंशाधिक अपूर्णांकाचं परत काय करता येईल आपल्याला, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येईल. ह्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं तर काय होईल, म्हणजे 5 ला आपण काय करणार, 4 ने भागणार, बरोबर. म्हणजे 4 1 4, बाकी उरली 1, 1.1 छेदस्थानी 4. ह्या फक्त ह्याचं चालू आहे आपलं. म्हणजे हा 7 आहे, हा जो अपूर्णांक आहे, ह्या अपूर्णांकाचं रूपांतर काय झालं, 1.1 छेदस्थानी 4. आता बघा त्या पूर्णांकाची बेरीज केली, 7 आणि 1 किती झाली, 8, 8.1 छेदस्थानी 4. आता बघा हा 8.1/4, हा 8.1/4. उत्तर तेच आहे, फक्त आपण पहिल्यांदा जो 5/4 हा अंशाधिक अपूर्णांक होता, याचं आपण काय केलं नव्हतं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं नव्हतं, म्हणून उत्तर दिसताना आपल्याला दोन वेगवेगळे दिसत होते. 7.5/4 एक दिसत होता, पण त्याचं जेव्हा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं तेव्हा ते सुद्धा किती येतं, 8.1/4, 8.1/4. ही झाली या दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज. आता ज्या पद्धतीने पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची आपण बेरीज केली, त्याच पद्धतीने आपल्याला काय करता येतं, ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी करता येते. आता ती कशी करायची, आपण एक उदाहरण बघू, म्हणजे आपल्या लक्षात येईल की पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची. बरोबर. आता बघा जेव्हा आपल्याला या कुठलेही दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिले असतील आणि त्या दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची आपल्याला वजाबाकी करायची असेल, तर वजाबाकी करताना काय करायचं, वजाबाकी कशी करायची, एक उदाहरण आपण बघू. बघा 3.2 छेदस्थानी 5, 3.2 छेदस्थानी 5, या 3.2/5 मधून आपल्याला 2.1 छेदस्थानी 7 हा पहिला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधून दुसरा हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला वजा करायचा आहे, बरोबर. मग आता ही वजाबाकी करताना आपण ज्या दोन पद्धतीने आपण वजाबाकी म्हणजे बेरीज केली होती, त्याच दोन पद्धतीने यांची वजाबाकी सुद्धा करणार आहेत आपण. मग आता बघा पहिल्यांदा काय केलं होतं, पण पहिला पूर्णांक याच्यातून दुसऱ्याचा पूर्णांक वजा करायचा, बरोबर, दुसऱ्याचा पूर्णांक वजा करायचा, वजा. आता अपूर्णांक बघा 2 छेदस्थानी 5 वजा 1 छेदस्थानी 7 असं करायचं आपल्याला, बरोबर. आता ही वजाबाकी केली, पहिल्यांदा वजाबाकी आली 1 वजा. आता बघा 2/5 आणि 1/7 या दोन अपूर्णांकांची आपल्याला वजाबाकी करायची, बरोबर. ह्या दोन अपूर्णांकांची वजाबाकी आपल्याला करायची. आता ही वजाबाकी करत असताना आपण काय करणार आहे, बघा यांचा छेद आपल्याला समान करावा लागेल, यांचा छेद काय करावा लागेल, आपल्याला समान करावा लागेल, तरच यांची वजाबाकी करता येईल. आता 5च्या पाड्यामध्ये 7 ही संख्या नाही किंवा 7च्या पाड्यामध्ये 5 ही संख्या नाही, म्हणजे यांचं एकाचा छेद बदलून चालणार नाही. आता दोन्हीचा छेद बदलावा लागेल आपल्याला, बरोबर आहे. मग ह्या दोन्हीचा आपण काय करत असतो, लसावी काढतो, बरोबर. म्हणजे 7 35, म्हणजे यांचा छेद आपण काय करणार आहे, आता 35 करणार आहे. बघा आता यांचा छेद जर 35 करायचा असला तर ह्या 5 ला किती निगुणल्यानंतर छेद 35 होईल, तर 7 निगुणल्याच्या नंतर, बरोबर. छेदाला 7 निगुणले म्हणून किंमत बदलू नये म्हणून आपण अंशाला 7 निगुणणार, वजा 1 छेदस्थानी 7. त्या 7 ला किती निगुणावं लागेल, 5 निगुणावं लागेल. छेदाला 5 निगुणलं म्हणून किंमत बदलू नये म्हणून अंशाला 5 निगुणलं, पण अंशाला पण काय केलं आपण, 5 निगुणलं. आता बघा 1
अधिक अंशाचा गुणाकार अंशस्थानी करा, 7 दोन्ही 14 छेदस्थानी 7 35 वजा 5 1 5 छेदस्थानी 7 35. आता बघा यांचा छेद समान झाला, छेद समान झाला म्हणजे आपण यांच्या अंशाची वजाबाकी करणार आहेत. आता बघा 14 मधून 5 गेले तर किती राहिले, 14 मधून 5 गेले 9 आणि 5 14 छेदस्थानी 35. आता याचं जर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं तर ते काय आलं 1.9 छेदस्थानी 35. म्हणजे जेव्हा आपण 3.2 छेदस्थानी 5 आणि 2.1 छेदस्थानी 7 या दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची वजाबाकी केली तेव्हा ती किती येईल 1.9 छेदस्थानी 35. बरोबर, 1.9 छेदस्थानी 35. आता हे दुसऱ्या पद्धतीनं करायचं असेल तर तेच उदाहरण आहे, 3.2 छेदस्थानी 5 वजा 2.1 छेदस्थानी 7. याचं काय करायचं, पहिल्यांदा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं, दोन्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं. बरोबर, मग अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करू आपण, छेद आणि पूर्णांकाला गुणायचं, 5 त्रिक 15 15 आणि 2 17 17 छेदस्थानी 5 वजा 7 दोन्ही 14 आणि 1 15 छेदस्थानी 7. एवढं झालं की डायरेक्ट अंशाची वजाबाकी आणि करता येईल का आपल्याला, तर नाही, कारण यांचा छेद समान नाही. म्हणजे पहिल्यांदा छेद समान करायचा. आता छेद समान करत असताना काय करतो आपण, पहिला अपूर्णांक लिहिला आपण, याच्या अंशाला 7 आणि छेदाला पण 7 गुणायचं, वजा 15 छेदस्थानी 7 याच्या अंशा छेदाला किती गुणणार आपण, पहिल्याच्या छेदाने म्हणजे 5 गुणलं. आता 17 म्हणजे अंशाचा गुणाकार अंशस्थानी करा, येत नसेल तर 7 7 49 7 आले 4 7 1 7 आणि 4 11 म्हणजे 17 7 19 छेदस्थानी 7 5 35 वजा 15 5 75 छेदस्थानी 7 5 35. आपण काय केलं, अंशाचा गुणाकार अंशस्थानी केला, छेदांचा गुणाकार छेदस्थानी केला आणि बघितलं तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की त्या दोन्हीचा छेद समान झालाय. बरोबर, छेद समान झाला तर काय करतो आपण, त्यांच्या अंशांची आपल्याला वजाबाकी करता येते. म्हणजे 119 वजा 75 छेदस्थानी 35. आता 119 मधून 75 वजा करा, किती येतात बघा, 9तून 5 गेले 4 राहिले, 11 मधून 7 गेले 4 राहिले, छेदस्थानी 35 म्हणजे 44 छेदस्थानी 35 असा आपल्याला काय मिळाला, हा अपूर्णांक मिळाला. हा अपूर्णांक आहे अंशाधिक अपूर्णांक. या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे याच्या छेद आणि अंशाला भागायचं. बघा अंश 44, याला 35 न म्हणजे छेदाने भागलं आपण, भागल्यानंतर भाग जाईल 1चा, 35 1 35 वजाबाकी करा, 14तून 9 गेले 5 गेले 9, हातचा परत दिला 0 म्हणजे भागाकार आलाय तो पूर्णांक म्हणून लिहायचा, बाकी उरलेली अंशस्थानी लिहायची आणि ज्या संख्येनं भागलं होतं ती संख्या छेदस्थानी म्हणजे किंवा छेद 35 होता तर 35चा छेद 35 म्हणजे 1.9 छेदस्थानी 35. इकडे पण बघा 1.9 छेदस्थानी 35. पद्धत जरी वेगवेगळी असली तरी उत्तर मात्र तीच येणार आहे, कारण उदाहरण एकच आहे. बरोबर आहे. या पद्धतीने आपण काय करतो, दिलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करता येते. म्हणजे आता आपण या पाठामध्ये काय काय शिकलो, महत्वाच्या गोष्टी काय काय शिकलो, तर या पाठामध्ये आपण काय बघितलं, पूर्णांक म्हणजे काय बघितलं आपण, तर अपूर्णांक कशाला म्हणायचं, अपूर्णांक तर आपल्या अगोदरच झाले होते. अपूर्णांक कशाला म्हणायचे, या अपूर्णांकाचे प्रकार कोणकोणचे आपण बघितले, अंशाधिक अपूर्णांक एक असतो, छेदाधिक अपूर्णांक असतो आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतो. हे 3 प्रकार बघितले आपण. आता त्याच्यानंतर आपण बघितलं अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं या पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची, या दोन्ही गोष्टी बघितल्या. आता हा जो आपला घटक झाला, या घटकावर सराव संच दिलेत आपल्याला, सराव संच. हे सराव संच काय करायचे, सगळ्यांनी सोडवायचे आणि हे सराव संच सोडवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ज्या काय अडचणी येतील त्या अडचणी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारायच्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करायचा, शेअर करायचा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा काय करायचा आहे, आपल्याला पोहोचवायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे. बरोबर आहे. याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर वेगवेगळे गणिताचे भाग आपण अतिशय सोप्या पद्धतीनं यानंतर पण पाहणार आहे. त्यासाठी जर मी या चॅनलवर नवीन व्हिडिओ टाकला तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचायला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल
बेल आयकॉन दाबून तुम्हाला काय करावं लागेल, ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करावं लागेल, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन व्हिडिओ प्रत्येक वेळी तुमच्यापर्यंतचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा पोहोचेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. या घटकामध्ये राहिलेला भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचंय, याच्यावर जे सराव संच दिलेत हे सराव संच तुम्हाला घरी सोडवायचे. जे काही अडचणी या सराव संचाच्या बाबतीत तुम्हाला येतील त्या काय करायच्या, कमेंट बॉक्समध्ये विचारायच्यात, त्याचं निरसन आपण करू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही.